औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. एनसी वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. 25,000 कामगारांसह घरकुल दिंडी मंत्रालयावर धडकणार असल्याचा इशारा माजी आमदार कामगार नेते आडम मास्तर यांनी सोलापुरात दिला आहे. विडी कामगारांना अधिसूचित केलेली प्रतिदिन 402 रुपये किमान वेतन तात्काळ लागू करावे. कामगारांवर दबाव टाकून संमतीपत्र घेण्याचे प्रकार थांबवावेत. रे नगर येथील व गोदुताई पुरुळेकर नगर येथील नागरिकांच्या मूलभूत सुविधांचे प्रश्न सोडवावेत. या मागणीसाठी 2 ऑक्टोबर 2026 रोजी सोलापूर ते मुंबई मंत्रालयावर 25,000 कामगारांसह भव्य घरकुल दिंडी काढण्यात येईल अशी घोषणा माजी आमदार नरसय्य आडम यांनी केली आहे. केल्याशिवाय करणार नाही, नाहीतर खुर्च्या खाली करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. मुर्दाबाद मुर्दाबाद. महात्मा गांधीची जयंती आहे. महात्मा गांधीला वंदन करून आम्ही चालत जाणार. आता 26 जुलैला पंढरपूरचं आषाढ एकादशी आहे. लाखो वारकरी दिंडी काढतात, चालत जातात. तुझी पौर्णिमाला आपण तुळजापूरला चालत जातो. आता घरकुल दिंडी मी काढणार आहे आणि ही घरकुल दिंडी गोदुताईमध्ये ड्रेनेज मिळेल, रस्ते मिळतील, रेलनगरचे तिथले पैसे मिळतील आणि पेन्शन आणि किमान वेतन घेऊन मुंबईवरनं परत यायचं नसेल. 25,000 महिलाला घेऊन मी तुरुंगात राहील. तुम्ही काम करायची गरज नाही. 2 वेळचं जेवण सरकारचं खायचं आणि सरकारला जेलीला आणायचं. लक्षात ठेवा. पाय दुखत होता, पायाचा त्रास होत होता आणि अगोदर आम्ही पाय दुखतोय म्हणून पायावर खूप इलाज केला. एनसी वेलनेस सेंटरला भेट दिली. त्यांच्या ट्रीटमेंटनी मी अगदी आता 100% पूर्ण बरी आहे. आणि मला बरेच दिवसापासून मानेचा आणि पाठीचा खूप त्रास होत होता. मी आता कुठली ट्रीटमेंट घ्यावं ह्या संदर्भात मी एनसिस ह्यांचे व्हिडिओ बघितले. इथे आल्यानंतर मला सरांनी आणि निकिता मॅडमनी ह्याच्याबद्दल जी काही माहिती दिली त्याच्यानुसार मी इथे ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्या ट्रीटमेंटनी मला 5 दिवसातच इतका फरक जाणवलेला आहे. माझ्या मुंग्या पूर्णपणे कमी झालेल्या आहेत.